पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला। मॅडम आत येऊ? हे आला बघ भाजीवाला। तुला रोज का उशीर होतो रे? ते मी जॉब करून येतो ना, ते माझे बाबा माळ विकतात, परवडत नाही त्यांना, म्हणून मी जॉब करतो। आणि माझी सावत्राई म्हणती शिकू नको, काम कर, घराला हातभार लाव, आणि शिकून कोणाचं भलं होतं व्हय असं वाटतं तिला। ये बस। हे बघ, तुला तुझी आई जे सांगते मुद्दाम करते। हो बाळा, मला माहितीये, पण तुला माहितीये ना, शिक्षण हे काही फक्त नोकरी मिळवण्याचं साधन नाहीये। शिक्षणामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, व्यक्तिगत विकास होतो, आपल्याला ज्ञान मिळतं। आणि मला माहितीये तुझी परिस्थिती नाहीये, पण तुझ्याकडे जिद्द आहे ना, ती जिद्द तू सोडू नकोस। मी आहे तुझ्या बरोबर, मी माझ्या परीने जेवढं करता येईल तेवढं करेन। हा, थँक्यू मॅडम, पण सावत्राई शिकू देत नाही, तिला शिक्षणाचं महत्व नाही। हे बघ, ज्या माणसांना शिक्षणाचं महत्व कळत नाही ती माणसं मागास असतात, अप्रगत असतात। मला सांगा, आदिम माणूस आणि प्रगत माणूस यांच्यात सगळ्यात मोठा फरक कसला आहे? तर शिक्षणाचा। नुसती बुद्धी असून भागत नाही, शास्त्रीय विचार करणं, लॉजिकनी विचार करणं, ह्या गोष्टी शिक्षणामुळे येतात। आणि बघा, जर शास्त्र आणि लॉजिक नसेल तर आयुष्यात काय होतं? अंधश्रद्धा आणि अंधकार। म्हणून शिक्षण हे खूप महत्वाचं आहे, कारण शास्त्र हे प्रगतीचं दार आहे। आई बोलते घराला हातभार लाव, मग आपण सगळे मिळून हातभार लावूया। शिकून काय होतं आणि इंजिनियर होऊन असं काय मोठं दिवं लावणार आहे? तो नोकरीच करणार ना? आणि नाही मिळाली नोकरी तर काय करणार? शेतीच करणार। मग आधी तेच कर म्हणावं। शेती आपली माय हाय, तिची काळजी घ्या। नोकरीमध्ये काय असतं? सगळेच नोकरीच्या मागे धावू लागले तर अन्न कोण उगवणार? जा सांग त्याला, 4 एकर शेती आहे ना व तुझी, त्याला म्हणावं शेती कर, धान्य उगीव, झाड लाव, आणि वेळ उरला तर आमच्या शेतावर पाठवा। शिक्षण भिक्षण नुसता बागुलबुवा, नोकरदार निर्माण करण्याची फॅक्टरी। शेतीसाठी पैसे लागलं तर जरूर सांग, पण एज्युकेशन साठी पैसे मिळणार नाही। समद्यांनी ध्यानात ठेवा। चला निघा। आजपासून तुझा भाजी विकण्यातला वेळ आपण वाचवूया। माझ्या घरची भाजी तू आणायचीस रोज। आणतो मॅडम। आणि बिलासकट। बिल बिल नको मॅडम। असं कसं? बिल महत्वाचं आहे विनय, तेवढाच माझा खारीचा वाटा। हा, हे बघ, भाजी आणण्यात माझाही वेळ जातोच। मी अजून काही शिक्षकांशी बोलते, जर तू शाळेत येताना भाजी घेऊन आलास तर तुझाही वेळ वाचेल आणि आम्हा सगळ्यांचाही। मग प्रश्नच सुटला, सगळ्यांचाच फायदा होईल। हा, हे बघ विनय, अडचणी येणार, आपण त्यांचा एकत्र सामना करू। मी आहे तुझ्या बरोबर। हा, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी आपल्या शाळेचं, शहराचं, देशाचं नाव मोठं करावं। आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला कधीही काहीही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही मला मोकळेपणाने सांगू शकता। किती सोपं होतं विनयचा वेळ वाचवणं, हो की नाही? तर आता विनयचा वेळ वाचलेला आहे। अरे अरे, माझ्या पाया पडू नकोस। पाया फक्त आई बाबांच्या आणि देवाच्या पडायचं असतं। गुरु पण देवच असतो ना। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देहो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः।
टाकलं सरकार केला का काय? छातीचा भाता तर हलतोय. उचल उचल. उठ 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 उठ. बस इथं बस इथं बस बस इथं. खोकून पाणी बाहेर काढ. ए रव्या उभला टाळक्या जायस काय जरा तू? पाण्यातच पडलं होतं किती आत्ता. वरणारी पाणी काय मारलंस त्याच्या अंगावर? तांब्याच टाळक्यात टाकतो बघ. त्यापेक्षा टॉवेल बिवल आण काहीतरी पुसायला. थांब नाही तर थांब. तू नको जाऊस. तू जा. कोकून बाहेर काढ. आणि सच्च्या आडाने टाळक्याच्या तुला एकतर पवा येत नाही आणि वर तोंड करून छानपणा करून ते हिरी उडी मारायची काय गरज आहे? काय मरायचं आहे काय मरदा? हो मारायचंच होतं. हा जीव द्यायचा आहे मला. काय म्हणलं जीव द्यायचा म्हणजे? अरे काय डोसक्यावर पडलायस काय? काय बडबडायला लागलाय? जीव द्यायचा म्हणजे लाज वाटते का नाही तुला? यासाठी वाढवलं आई बापान तुला? बरे काय काय अशी काय लढतर झाली का जीव द्यायचा तुला? तुझ्या संग बोलालोय. काय लढतर झाली? ज्या आईनं तुला वाढवलं तिचा तरी विचार कर. तुझं मेलेलं तोंड बघून तिची काय अवस्था होईल ते. टाकलं सरकार आई नाही आला. ह्या बारका असताना आईवर गेली. अरे पण बाप तर आहे की मोतीराम आहे ना? त्याचा तरी विचार करायचा. नाही जगायचं मला. एवढा अभ्यास करून पण फी भरायला पैसे नाही. कशाला वाचवलं ढाकलं सरकार मला? मरू दे मला. काय यार धरा त्याला. अरे काय इकडे 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 डोसक्यावर पडले. मला काय दिवसभर ह्योच धंदा नाही तुझ्या मागोमागे हिरीत उड्या टाकायचा. आधीच सर्दीचा त्रास आहे मला. ढाकलं सर सर्दी झाली बघ तुझ्यामुळे. मिताली आली नाही का आज? नाही मॅडम, तिला बघायला मुलगा येणार आहे. काय? हो, त्यांच्याकडे लवकर लग्न करतात. पण तिला शिकायचंय, पायलट व्हायचंय. लय रडत होती. तिला शाळेत यायचं होतं पण घरच्यांनी सोडलंच नाही. सरकार लग्नाला नाही म्हणतीये. आली शिक्षणाची लाडकी. आज मुलाकडचे बघाय आलते तर शाळेला पळून चालली. अजून शिकायचं म्हणतीया. आता तुम्हीच काहीतरी सांगा सरकार. काय ग पोरी, नाव काय तुझं? मिताली. कितवीत आहेस? 9वी. बाद झाली शाळा. लिहिता वाचता येतंय, आकडे मोड कळत्यात, किराणा हिशोब जमतोय. बरं झालं की. अजून काय पाहिजे? शिकून काय मोठी बॅरिस्टर होणार आहेस की काय? हा, चांगला मुलगा आहे, लग्न करावं, संसार करावा. का त्रास देतेस बापाला? सरकार मला वैमानिक व्हायचे. वैमानिक? काय डोचका बिचका फिरलं की काय तुझं? गावात काय आहे का फॅसिलिटी? आपलं हंतरून बघून पाय पसरावं. हे बघ, पोरीच्या जातीला शेवटी करावं लागतंय चूल आणि मूलच. पण सरकार मला प्रगती करायची आणि त्यासाठी हायर एज्युकेशन. काहीतरी बनायला एज्युकेशन नाही, अक्कल लागती. अडाणी माणसं अक्कलाच्या जोरावर प्रगती करू शकतात आणि शिकलेली माणसं अक्कल नसल्याने हाय तिथंच राहतात. एज्युकेशनला गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं जातंय. माणसाला जगण्यासाठी पैसा लागतो, पैसा. आणि पैसा कमवण्यासाठी एज्युकेशन नाही, अक्कल लागती. करेक्ट. तवा पोरी लग्न कर श्रीमंत पोराशी आणि सुखी राहा. अक्कल असल तर मिळेल सगळं, आणि नाही मिळालं तर तुझी पोच नाही म्हणून गप्प राहा. उगा बापाला त्रास देऊ नकोस, कारण तुझ्यामुळे तो आमचं जेवण खराब बनवतो. कधी अळणी, कधी खारट, कधी तिखट. हे असंच चालू राहिलं तर आता एज्युकेशनचे वांद आहेत. याला नोकरीवरनं काढलं तर 2 वेळेचं जेवणाचं वांद होतील. चल जा आता. माझा मुलगा अधिपती येईल. तुझ्यासारखी एज्युकेशन करणारी येडी मुलगी त्याच्या नजरेला नको पडायला. चल जा. दुर्गे, हा, कुठे आहेत मालक?
हे फार चुकीचं आहे. मला काहीतरी केलंच पाहिजे, बोललं पाहिजे मला मितालीच्या पालकांशी. मॅडम, तुमच्याच हातात तिचं भविष्य आहे. तुम्ही प्लीज बोला. हो हो ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, मी नक्की बोलेन. हा, तसंही इतक्या लहान वयात लग्न लावणं हा कायद्याने गुन्हा आहे. तिचे आई बाबा असं करूच शकणार नाही. मी बोलते तिच्या आई बाबांशी, तुम्ही नका काळजी करू. शिकून काय करणार तू? इंजिनियर होणार. इंजिनियर होऊन नोकरी करणार. आणि नोकरी करून काय करणार? पैसा मिळवणार. शेती करून मिळव. मला नाही करायची शेती. जरा शांतपणे ऐकून घेशील काय समोरच्याचं? मला नाही ऐकायचं कोणाचं. आडग्या टाळक्याच्या जरा थंड घे. नाही नाही, थंड घेऊन कसं चालेल? मला शिकायचं आहे, परदेशात जायचंय. चाललंच काय नाही तिकडे? हे आडग्या टाळक्या जायस काय? जरा परदेशात जातो म्हणून परत हिरीकडे कुणीकडे चाललंयस? तिकडे कुठला परदेश काढलायस? अरे दाद्या, तुझं डोसकंही नाही, लई फास्टात चालतंय, माप हुशार आहेस तू, पण नाही तिकडे चालतंय तुझं डोसकं. त्याला जरा ब्रेक लाव आणि ह्यो खुळचटपणा करणं आधी बंद कर. हे याला गाडीत भरा. सच्या तू आणा तुम्ही इथं. हा ते थोरल्या सरकारकडे पैसे मागायला तू मिळालं का? नाही. काय म्हणलं थोरल्या सरकार? शेती करायला शिकव म्हणले. बरोबर सांगितलं बघ त्यांनी. थोरल्या सरकार कवाच चुकीचा गायडन्स देणार नाही. काय बरोबर? तुम्हीच करा शेती, हे मला नाही करायची शेती. तुझ्या तर आता सरकारनं उलट नको छापला खाली ठेव. अहो धाकलं सरकार शिक्षण शिक्षण म्हणून नुसतं डोकं उठवलं ह्यानं माझं. अहो याच्या शिक्षणापायी पोटाला चिमटा काढलं, कसं बसं 12वी पतूर शिकवलं, आता इंजिनियर व्हायचं म्हणतोय. अहो कुठून आणायचं पैसे मी? काय याच्या शिक्षणापायी जीव द्यायचा मी? अण्णा तुम्ही थंड घ्या, बघूया थंड घ्या, होईल काय तर करूया आपण. कंटाळा आला तुमचं ऐकून ऐकून. अहो इंजिनियर व्हायचं स्वप्न आहे माझं, आणि तुम्ही ते पण पूर्ण करू शकत नाही. आता एक मला आणि आण पैसे. अण्णा मग करूया काहीतरी आपण. अहो धाकलं सरकार आता काय होऊ शकत नाही. काय नाही होऊ शकत म्हणजे? अहो थोरल्या सरकारनं पैसे द्यायला नाही म्हणले म्हणजे झालं, होती नव्हती ती आशा पण संपली. आता काय करू मी जगून? आता तुमच्यामुळे माझं शिक्षण बंद पडले. आता अरे देवानं आपल्याला डोकं दिलं, पण आपण आपला अंतरून बघून पाय पसरायला पाहिजे ना. अहो पण आता शिक्षण कोणीच घाल तुझं शिक्षण ते बंद करा ती. हो अण्णा जाऊ दे, वरडू नका. जीव देईल ते उगाच. जीव देईल म्हणजे काय केलं का याने? काय केलं नाही. जीव देईल म्हणजे जीव देईल असं नाही, लगेच जीव देऊ शकतो असं. पोरं काय वाटेल ते विचार करते तो. आणि यो ओला कसा काय झाला? आणि दाखला सरकार तुम्ही पण? अहो ती चिचचं खोड पडलं होतं हिरीत, सूर टाकला. ती मोटरीची वायर अडकाय नको म्हणून मी टाकला, माझ्या मागोमाग ह्यानं टाकला. अहो पण या सोट्याला पवाय कुठं येतंय? पवा येत नाही म्हणजे बघा काय शाण्या टाळक्याचा असेल हो. स्वतःला पवा येत नाही, खरं कॉन्फिडन्स नाही का जनरेशनचा. लगेच माझ्या मागोमाग सूर टाकलाय. उगाच शांतपणा करायचं आपलं ते. आणि जाऊ द्या अण्णा, आहे बघा तुम्ही उगाच रागराग करू नकासा, तुमचं रक्त जाळू नकासा. याला शिकायचं आहे ना, शिकू द्या. मी घराकडे पैसे पाठवून देतो. काय शिक्षणाचा काय फायदा होत नसतो हे याला आत्ता कळणार नाही. ती इंजिनिअरिंगची 3 वर्ष काय ती वाया गेली का नाही, मग ह्याला अक्कल येईल बघा. 4 3 4 दाखल्यासारखा 3 वर्ष म्हटलं ना, 3 म्हणजे 3च. हा नाही राहू दे बाबा. 4 तर 4 ना. हा 4 एका वर्षानं लय मोठा होणार आहे 4. आणि सच्या त्या हिरीकडे जर परत फिरकलास,
कमरतनच मोडून ठेवतो बघ तुला. मग हिरीत सूर मारायचं सोड, साधं चालता यायचं नाही धड रस्त्यानं तुला, कळलं काय? जा आता घरी जा, घरी पाठवून देतो मी पैसे. धाकलं सरकार, लय उपकार झाला तुमचं. नाही पण अण्णा तुम्ही लक्ष द्यावर काय याच्याकडं. किती पैसे पाहिजे आहेत? वर्षाला 35,000. कळलं बाबा? दिला. काय दिलं? पैसा किती? किती? तेच सांगाल तू नव्हता. याला म्हणायचं उत्साही कार्यकर्ते. 2 लाख रुपये पाठवून दे घराकडे यांच्या. धाकलं सरकार, तुमचा उपकार कधी विसरणार नाही. अरे थोडं थोडं करून चुकतं करेन मी. अण्णा बस की आता. मी तुम्हाला विचारलंय कावा देणार म्हणून. शिस्तात द्या, आरामात. आणि ऐका, हे पैसे रिटर्न करताना रव्या पव्याकडे द्या. चुकून थोरल्या सरकारांकडे जाशील. आमच्या आई पदाचा राजीनामा देतील त्या. एकदम सुमडीत झाला पाहिजे कार्यक्रम. धाकले सरकार, तुम्हाला शिक्षणाचं मोल आहे. दाद्या, मला शिक्षणाचं नाही, माणसांचं मोल आहे. आणि ते जर का तुझ्या शिक्षणामुळे राखलं जाणार असेल तर जा मर, शिक. काय तोडायचे ते तारे तोड. चल येऊ का मोतीराम? फॅक्टरीचा हिशेब येळच्या येळी द्यायचा. ही पहिली आणि शेवटची चूक ध्यानात ठेवा. अधिपती कुठं आहेत? ते फोन केलता म्या, येतच असतील. ये ज्यूस दे की जरा तर या पाळत जा. येळेत आले. किती उशीर बाळ. माफी. आओ उठा उठा. इथं कुठे बसताय? मालक आहेसा तुम्ही? आम्ही नाही. आओ, हे घर, हे वैभव, हा स्वर्ग समद तुमचा आहे. स्वामी आहेसा तुम्ही समद्याचे. आई साहेब, आमचा स्वर्ग इथं आहे आई साहेब. आणि ह्या सगळ्याच्या स्वामी तुम्ही आहेसा. कारण विषय 1 to 1 आहे आई साहेब. तुम्ही आहे म्हणताना आम्ही आहे. श्रावण बाळ हायस माझं या युगातलं. आणि अभिमान आहे मला त्याचा. आओ, तुम्ही बोल कसं काय झालं? उठा उठा. नाही उठा उठा बघू. आओ, आणि ही हळद कशी काय पडली? कुठं पडला बिडला की काय तुम्ही? मंदिरात गेलतो. हे काय आहे? गोविंद, शंकर, काय हे? सरकार, अरे तुम्हाला दिसत नाही मालक ओले झालेत ते? हा, जा काहीतरी टॉवेल घेऊन या आणि पाणी गरम करत ठेवा आणि गरम गरम आल्याचा चहा घेऊन या. जा. अहो एवढं काय झालं? जा लवकर. इकडे किती ओलं झाला. झालं झालं काय झालं? हे बघा, तुम्ही आजारी पडलात ना की समजा घर आजारी पडल्यागत होत. एवढ्याने काय ढेकळ होतंय मला. टॉवेल ओला झालाय. गोविंद वरती ठेव. झालं झालं. काय झालं? 2-2 टावेल घेण्यासारखं काय झालं बरं मला सांग. तुझा बघत काय बसले? काढा बनव जा. हा वय. सरकार, सीए आल्यात. दिसत नाही काय करते ते? डोसकापासून झाल्यावर येते. त्यांना म्हणावं बसा बाहेर. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या या बोलण्याचा आपण अगदी सकारात्मक दृष्टीने विचार करणार आहोत. सर. अरे ये अक्षर ये. नाही, तुम्ही कामात असाल तर येते मी नंतर. नाही नाही, हे काय झालंच आहे. ये ना तू. काय झालं? सर, माझ्या वर्गात एक मिताली नावाची मुलगी आहे. हा, ती स्कॉलरशिप मिळाली ती ना? हो सर. तिचं काय? सर, तिचे पालक तिचं लग्न लावून देत आहेत. आपण काहीतरी केलं पाहिजे सर, प्लीज. अगं 14चीच असेल ना ती?
तिला पायलट व्हायचंय सर, तिचं स्वप्न आहे ते. आणि हे काय वय का लग्न करायचं? असं कसं करू शकतात सर? तिची खूप स्वप्न आहेत सर, खूप हुशार मुलगी आहे ती. सगळी स्वप्न चिरडली जातील तिची जर लग्न झालं तर. सूल आणि मूल एवढंच आयुष्य नसतं ना बाईचं. आपण कुठल्या जमान्यात राहतो, जगात काय चालू आहे, जग कुठे चाललंय आणि काय करतायत आपली माणसं, आणि तेही आपल्याच मुली बरोबर. आई बाप म्हणून तिला समजून घ्यायचं, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं, का असं लग्न लावून द्यायचं तिचं? हे बघ, तू आधी शांत हो, रडू नकोस, तू डोळे पुस. काय तुझं हे जे बोलणं आहे ना, ते माणुसकी म्हणून ठीक आहे, पण एवढं इमोशनली इन्व्हॉल्व्ह होऊ नये विद्यार्थ्यांमध्ये. हे बघ, तुझा मुद्दा बरोबर आहे, पण त्यासाठी तुला त्रास होतोय हे चांगलं नाही. काय ना की एका शिक्षकाला तटस्थ राहता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांवरती प्रेम करावं, पण तुझ्या मुलांवरच्या प्रेमात तू वाहवत जातेस. असं करू नकोस. आय एम सॉरी सर, पण मिताली. हो हो, तू आधी शांत हो. आय एम सॉरी सर, पण मितालीचं सगळं ठीक झाल्याशिवाय मी आता शांत नाही होऊ शकत.